ये किस चीज़ का काम हो रहा है? सड़क बन रहा है, गटर बन रहा है। कौन बना रहा है? सड़क नहीं बना, समथर कर रहे हैं। ये राम मोहन भैया के साहब जो है उनका राम मोहन भैया के प्रयास से बना है और बीएमसी बना रही है। ये अभी बना रहे? हाँ, अभी आए थे क्या राम मंदिर में? राम मोहन भैया आते ही रहते हैं, आज भी आए होंगे, मैं था नहीं उस समय, लेकिन हमेशा उन्हीं के सहयोग से सारा काम हो रहा है। ये काय का काम हो रहा है? रोड का रोड का किसने बोला है करने के लिए? राम भवन शर्मा। ओके. शहरामध्ये निवडणूक आहेत, आचारसंहिता सुरू आहे आणि काश्मीर परिसरामध्ये सातेघरमध्ये काही पक्षाचे पदाधिकारी स्वतःचं नाव सांगून प्रचार करत आहे की विकास कामे आम्ही करत आहोत. बघा असं आहे की या मीरा भाईंदरमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं ज्यावेळी सरकार आलं आणि भारतीय जनता पक्षाचं महापौर या शहराला ट्रिपल इंजिनची सरकार झाली. मीरा भाईंदर राज्य आणि केंद्र त्यावेळी ह्या शहराचे मोठ्या प्रमाणात विकास झाले. हे जे पाण्याचं पाईप जिकडे ते लोक नाचगाच करतात आहे, तो डिंपल मेहता मॅडम महापौर असताना तो ठराव करून तो आम्ही प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवलं. मेट्रो असेल, आपले सूर्या धरणची योजना हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं असतं, त्याचे भूमिपूजन झालेलं आहे. तेच या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी. आणि जे आपण विकास कामं बघता, फ्लायओव्हर असू द्या, मेट्रो असू द्या, CP ऑफिस, हे सगळं त्यावेळचं आहे. म्हणजे कोणी त्याचं क्रेडिट घ्यायचं काही कारणच नाही आहे. आणि जनतेला सुद्धा माहीत आहे की या शहरामध्ये विकास कोणी केलं, डेव्हलपमेंट कोणी केलं. त्या लोकांनी फक्त खाली दुसरे गेट बीट तोडून परत नवीन गेट लावायचं, आपलं नाव लावायचं, गेट तोडायचे, नवीन लावायचे, असं आहे. आणि त्यांचं जिता जागता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कलादालन जो केलं ते 25 कोटीचं टेंडर 150 कोटीवर कसं गेला आणि टेंडरना काढताना एवढी मोठी रक्कम कशी काय पेमेंट केली, हा प्रश्न मोठा आहे आणि नक्की हा जनतेसमोर येणार. काश्मीर परिसरामध्ये अजूनही शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून स्वतःचं नाव सांगून विकास कामे सुरू होत आहे असा प्रचार सुरू आहे. हे चुकीचं आहे. आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहिता जेव्हा चालू होते त्यामुळे अशी विकास कामं करून मतदारांना भुलवून की मी रस्ता करतोय, पाणी देतोय किंवा आणि अन्य काही विकासाचं काम दाखवून तिथे मतदारांना भुलवून जर काम होत असेल तर तिथे आचारसंहितेचं उल्लंघन होतं असं मला तरी वाटतंय. म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे. सदर बाब माननीय आमदार आमचे मेहता साहेब यांच्या पण निदर्शनास आणून दिलेले. बघू आता पोलीस स्टेशनच्या माध्यमातून काय होते. आणि आचारसंहितेचं उल्लंघन जर आम्ही असं केलं असतं तर आरडाओरडा सुरू झाला असता. पण आम्ही जर सबळ ठेवला, आम्हाला माहित आहे काहीतरी चांगलंच त्याचा रिझल्ट लागेल आणि जो पण उमेदवार आहे त्यांनी फक्त मतदारांना भुलवण्यासाठी अशा प्रकारची कामं करू नये. इलेक्शन आलं म्हणून सगळे बाहेर निघाले, जसं मेंढक बाहेर निघाले. आतापर्यंत इथे कामं करणारे आम्हीच, पण आता काय इलेक्शन आलंय, लोकांना कसं भुलवायचं, लोकांना कसं दाखवायचं की आम्ही काम करतोय आणि म्हणून हे सगळा प्रकार चालू आहे. आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई मला वाटते होईल.